नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारतीय रेल्वेमध्ये जर आपण पाहिलं तर नोकर भरतीचा एक सपाटाच लागून गेलेला आहे. कारण की स्टार्टिंगला ए-एल-पी झालं, टेक्निशियन झालं, ज्युनियर इंजिनिअरिंग झालं, एन-टी-पी-सी झालं आणि आता जर आपण पाहिलं तर रेल्वेकडनं ग्रुप डीच्या पोस्टसाठीची भरती येत्या काही दिवसामध्ये निघणार आहे. ॲडव्हर्टाइजमेंट येते 23 तारखेला, 23 जानेवारीला. परंतु त्या अगोदर आपण ह्या भरतीविषयीचे काही अभ्यासक्रम कसा असतो, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर पेपर पॅटर्न कसा आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतोय. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ती कंडक्ट करतं रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. 2025 ची ही जाहिरात शॉर्ट नोटीस आपल्याजवळ आलेली आहे आणि त्या ठिकाणी दिले की 32,000 जागा आहेत अप्रॉक्सिमेटली. परंतु ह्या जागा वाढून साधारणतः 52,000 ते 60,000च्या आसपास या जागा जाऊ शकतात. जर आपण याच्यामध्ये पोस्ट पाहिल्या तर त्यामध्ये विविध पोस्ट असतात. पहिली पोस्ट जर आपण पाहिली तर ट्रॅक मेंटेनन्स ट्रॅकमॅन असतो, बेसिकली गेटमॅन आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पॉइंट्समॅन असतात, हेल्पर्स असतात, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इंजिनिअरिंग, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये ह्या जागा असतात. जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर कम्प्युटर बेस तुमची सीबीटी एक एक्झामिनेशन असते. 90 मिनिटाचा कालावधी असतो, 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतो, 1/3चं निगेटिव्ह मार्किंग असतं. सिलेक्शन प्रोसेस जर आपण पाहिली तर तुमची एक सीबीटी होईल, त्यानंतर तुमचं हे पी-ई-टी म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, तुमचं मेडिकल वगैरे होईल, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. ओके, ह्या टेस्टमधून तुम्हाला जावं लागेल. यामध्ये स्टेजेस पाहिले आपण, स्टेजेस 1 आपल्याला खूप महत्त्वाचे आहे, कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. ओके, ही आपल्याला पास करावीच लागेल. त्यानंतरच आपण पी-ई-टीसाठी क्वालिफाय होऊ. जर आपण या ठिकाणी एक्झाम पॅटर्न पाहिला तर एक्झाम पॅटर्नमध्ये महत्त्वाचं म्हणजे तर मित्रांनो इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असते 1/3ची, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित उत्तर द्यायची असतात पेपरमध्ये. या ठिकाणी अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी मिनिमम 40% गुण तुम्हाला क्वालिफाय होणं आवश्यक आहे. तर तुम्ही या ठिकाणी पात्र असता नेक्स्ट स्टेजसाठी. पेपर पॅटर्न जर आपण पाहिला तर पहिला जो सेक्शन आहे तो असणार आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग. 30 प्रश्न 30 गुण या ठिकाणी असतील. त्यानंतर जनरल सायन्स जर आपण पाहिलं तर 25 प्रश्न 25 गुण असतील. त्यानंतर जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स 20 प्रश्न 20 गुण असतील. त्यानंतर मॅथमॅटिक्ससाठी 25 प्रश्न 25 गुण. असे टोटल 100 प्रश्न 100 गुणांसाठीचा हा पेपर होईल. 90 मिनिटं कालावधी असेल. ओके. त्यानंतर जर आपण सिलेबस पाहिला तर मॅथेमॅटिक्सचा सिलेबस पर्यंत पाहूया. याच्यामध्ये नंबर सिस्टम आहे, बॉडमास आहे, डेसिमल आहे, फ्रॅक्शन आहे, एलसीएम, एलसीप आहे, रेशो अँड प्रपोर्शन आहे. त्यानंतर पर्सेंटेज, मेन्शुरेशन, वर्क अँड टाईम आहे, वर्क अँड डिस्टन्स सॉरी टाईम अँड डिस्टन्स आहे. त्यानंतर सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट लॉस, अल्जेब्रा आहे, जॉमेट्री आहे, स्क्वेअर रूट आहे, एज कॅल्क्युलेटर आहे, कॅलेंडर आहे, पाईप्स अँड सिस्टम आहे. ओके, हे टॉपिक्स आहे. त्यानंतर जर आपण जनरल सायन्सचा अभ्यासक्रम पाहिला तर याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि लाईफ सायन्स. बेसिकली तुम्ही या ठिकाणी 10वी, 9वी, 10वीचा हार्डनेस लेव्हलचा पेपर असतो. 9वी, 10वीचे सायन्सचे बुक्स तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. टॉपिक तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. एवढ्या टॉपिक्सवर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर खाली येऊया. खाल्यानंतर जर आपण पाहिलं तर जनरल अवेअरनेस हा एक महत्त्वाचा टॉपिक्स आहे. याच्यामध्ये देशातील करंट अफेअर्स तुम्हाला नाव म्हणजे त्याबद्दलची माहिती पाहिजे. त्यामध्ये सायन्स, टेक्नॉलॉजी असेल, स्पोर्ट, कल्चर, इकॉनॉमी असेल, पॉलिटिक्स असेल, याबद्दलचं तुम्हाला ज्ञान असणं आवश्यक आहे. करंटली तुम्ही अवेअर असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही न्यूजपेपर वगैरे वाचू शकता. त्यानंतर जर आपण पाहिलं तर करंट अफेअर्स तर पाहिलंच, बुक्स वगैरे तुम्ही त्याबद्दलची रेफर करू शकता. करंट अफेअर्समध्ये फायनान्स असेल, सायन्स, एन्व्हायरमेंट, बँकिंग नॉलेज, ओके, अवॉर्ड्स जे झाले ते त्याबद्दलची माहिती घेऊ शकता. नंतर असणार आहे जनरल इंटेलिजन्स. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जनरल इंटेलिजन्सच्या सिलेबसमध्ये जर आपण पाहिलं तर खूप सारे टॉपिक्स आहेत. त्यामध्ये ॲनालॉजी आहे, क्लॉक्स आहे, पझल्स असतात, ब्लड रिलेशन असतात, वॉटर इमॅज, मिरर इमॅज, खूप सारे आहेत. तुम्ही एवढा स्क्रीनशॉट्स घेऊ शकता स्क्रीनमध्ये. ओके. त्यानंतर जर आपण पाहिलं तर सिलेबस वगैरे तर हे आहे बेसिकली. याच्याबद्दल ज्यावेळी डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येईल त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओला ह्या लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.